नमस्कार फ्रेंड, मी आहे दीपाली. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्वांना गुड मॉर्निंग. सकाळची गोडाशी सुरुवात झालेली आहे. मी सकाळची सांगली तुम्हाला धावते आणि रात्री आमच्याकडे थोडा पाऊस पडला ना, एकदम असं थंड थंड वातावरण झालेलं आहे. एकदम मी अर्धा तास झाले गॅलरीतच थांबलेली आहे. मस्त थंड. आता इकडं खूप गरम होतं आहे आणि पाऊस आला आहे तर एकदम असं वातावरण छान असं चालू झालेलं आहे. आज आहे संडे म्हटल्यावर मुलं काही लवकर उठत नाही आहे. तर मी आमचं सकाळीच पाणी येते, भरपूर व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. पाणी वगैरे भरलं आणि मस्त असं थंड हवामध्ये. आत्ता ऊन पडलं जरा, नाहीतर याच्या अगोदर मी इथंच होते उभी. मस्त थंड वातावरण आहे. अजून तर पाऊस यायचा आहे. तर हे बघा, पूर्ण असं खाली ओलं ओलं आहे ना, छान असा सुगंध येतो मातीचा. पाऊस पडल्यावर कसं होतं ना तसं. आणि चला म्हटलं आपण चाय बनवून घेऊया. आता मुलं काही लवकर उठत नाही. तुम्हाला सकाळचं रुटीन मी शेअर करणार आहे तुमच्याबरोबर. चला मग आता चाय बनवायची आहे. मी माझं काहीच रेडी, ब्रश वगैरे केलं आहे फक्त आणि चाय बनवते. आता चाय बनवायची. मुलं आता संडे म्हटल्यावर लवकर उठत नाही आहे. त्यांचं रोज सकाळी मॉर्निंगला उठतात तर झोप होत नाही. तर म्हटलं झोपू द्या आता, त्यांना काही काम पण नाही. आणि आज माझं स्वयंपाकाचं बनवून घेते स्वयंपाक. आणि आता ऊन पण पडलेलं आहे, शक्यतो येऊ शकतो आता पाऊस. सगळ्याला आतुरता आहे पाऊस येण्याची. आणि लवकर पाऊस येऊन गेला तर कसं वातावरण एकदम थंड थंड होते, छान वाटते. आता गरम पण खूप होते त्याच्यामुळे. आणि थोडा वाईचं समजून घ्या, कारण की सकाळी आहे त्याच्यामुळे. सकाळी ना उठले, अजून चाय वगैरे पेल नाही, त्याच्यामुळं वाईस तसा येतो. आता चाय वगैरे प्यायची, सगळे कामं राहिलीत करायचे. अजून काही एवढा वेळ झालेला नाही. तर सुट्टी म्हटल्यावर सगळं निवांतच होते, लवकर काम करायचं टेन्शनच नाही आहे सगळं. मग किती टाईम आहे ना. आणि रोज स्कूल असते तर मग लवकर आवरावं लागते मुलांना यायला नेण्यासाठी स्कूलमध्ये. आणि लवकर कामं करून म्हणजे टाईम सिरच असते, लवकर आवरायचे, लवकर जायचे. तर तेच असते. तर संडे म्हटल्यावर सगळेच निवांत असते. काम दिवसभर का जायना पण निवांत असते, मग टेन्शन नाही आहे. आता मी उठले पण थंड वातावरण होतं म्हणून मग मी थांबले थोडी गॅलरी. छान वाटायला लागले. रात्री पाऊस चांगला पडला, कारण की तिथं पाणी साचलेलं आहे थोडं खाली सोसायटीमध्ये. आणि सगळं असं गाड्या बिऱ्या लागलेल्या आहे खाली. आणि छान एकदम थंड थंडगार वाटायला लागले. चांगला पाऊस येऊन गेला ना तर मग पूर्ण वातावरण सगळं थंड होऊन जाईल, काही टेन्शनच नाही आहे. चला मग आता चाय बनवूया. दूध थोडंच आहे, जास्त नाही आहे. तर असं पावसाच्या दिवसामध्ये चाय प्यायला खूप आवडते आणि छान पण लागते. सगळ्यांना पण चाय प्यावं वाटते. आता मी कधी पेते, कधी पेत नाही, कधी गुळाची पेते, कधी साखरेची पेते, असं चालू आहे. डायरेक्ट आपल्याला कोणची गोष्ट सोडायची म्हटल्यावर आपली सुटत नाही आहे. चला मग आपण चाय बनवूया. भरपूर गप्पा झाल्या. तुमच्याकडे पडला का नाही पाऊस कमेंट करून सांगा. आणि आमच्याकडे असं रात्री पडल्यावर का आता चालू होईल बहुतेक. पाऊस चालू झाला तर लई बरं होईल, कारण की सगळे आतुरतेने त्याची वाट बघत आहे. लवकर ये बाबा. चला मग आता आपण चाय वगैरे बनवून पिऊया. दूध रात्री काही आणलं नव्हतं, थोडंच आहे. आता स्टँड वगैरे लावून ठेवलं व्हिडिओ काढण्यासाठी. आणि रात्री सगळं स्वच्छता करून ठेवते, तर मग ह्या टायमाला करायची काही गरजच पडत नाही. रात्री सगळं क्लीन केलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडी भाजी आहे रात्रीची. फ्रीजमध्ये जागाच नव्हती ठेवायला. भांडी वगैरे रात्रीच घासली होती, त्याच्यामुळे मग काम एवढं राहत नाही. चला मग आपण दूध गरम करून घेऊया. दूध गरम करायला ठेवते, थोडंच आहे दूध, जास्त नाही. कॉक बंद आहे खालचा, गॅसचा कॉक चालू करते. कधी कधी माझ्या लक्षात राहत नाही, ऑनच असतो. कधी कधी करते. थोडं दूध आहे त्याच्यातच चाय बनवते आता. गुड मॉर्निंग सर्वांना. झाली का तुमची चाय पाणी? एक मिनिट कॅमेरा लावते व्यवस्थित. सॉरी, मोबाईल स्टँडला. दूध गरम करते, त्याच्यातच चाय बनवायची आता. थोडंच आहे तर माझ्या पुरतं. आणि तिकडून सगळे हॉलमध्ये झोपलेले. आणि लवकरच आपल्या चॅनलवरती एक रेसिपी येणार आहे. मी म्हणजे पहिली बनवायची पण माझ्याकडून खराब व्हायची, तेच तुमच्याबरोबर शेअर करायचं. पण मी बनवून आता जसा वेळ भेटेल तसा परफेक्ट गुळाची चाय कशी बनवायची, कारण की मी भरपूर वेळेस बनवून बघितली. तर पहिल्या सुरुवातीला माझ्याकडून फाटत होती. त्याच्यामध्ये आपण खायचा सोडा पण टाकायचा. भरपूर व्हिडिओमध्ये बघितलं, पण ना खायचा सोडा यूज करा, काहीच गरज नाही. फक्त पाणी, गूळ, आलं, तुम्हाला आवडत असेल तर चायपत्ती, एवढ्या 4 वस्तूनच तुम्ही चाय बनवू शकता. ह्या लवकरच आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ येणार आहे. तर
अजिबात फाटत नाही. फक्त माझी प्रोसेस फॉलो करायची. एकदम जे पेतात ना गुळाची चाय त्यांच्यासाठी. चला मग आपण आज साखरेची चाय बनवत आहोत, गुळाची नाही. दूध जास्त नाही आहे तर मग नाहीतर आत्ताच व्हिडिओ बनवला असता त्याचा. साखरेचं बनवायचं म्हणलं मी 1 चम्मच साखर टाकते, जास्त साखर यूज करत नाही. थोडी चाय पत्ती. तर आता आलं संपत आलेलं आहे, पण बघते तरी फ्रीजमध्ये आहे का. काही थोडं मला आठवणच नाही आहे सांगायची. खरंच 1 कंटेनर घेतलं ना तेव्हापासून भाज्या एकदम छान राहतात घरामध्ये. भाजी, मिरची, कोथिंबीर आपल्याला जे काही ठेवायचं त्याच्यासाठी मग 4 होऊन जातात. मग त्याच्यामध्ये भाज्या वगैरे आपण भेंडी वगैरे आणली स्टोर करून त्याच्यामध्ये भरपूर दिवस ठेवू शकतो आणि खरंच फायदेशीर आहे. तुम्ही पण घ्या. ऑनलाईन पण भेटते. मी ऑनलाईन घेतलेलं नाही, मी ऑफलाईनच घेतलेलं आहे. तुम्ही पण खरेदी करू शकता. चला मग आता चाय बनवून घेऊया आणि चाय पिऊया. आणि जे नवीन आलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबर करा, लाईक डन करा. चला आपण चाय करून घेऊ, चाय पिऊन घेऊ अगोदर, नंतर स्वयंपाक पण करायचा आहे. आज मस्त भाकऱ्या बनवत आहोत. भाकऱ्याचा बेट ठरवला आहे, कळण्याच्या भाकरी. कारण की हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेच कसा बनवायचा म्हणून सांगायची गरजच नाही. ज्यांना प्रश्न पडला असेल त्यांनी कमेंट करायचे कशा आहे म्हणून. नक्की तुमच्याबरोबर व्हिडिओ घेऊन येईल. चला मग आपण झाली चाय बनवून. आणि पाऊस पडल्यावर एकदम असं थंडगार वातावरण वाटतं, छान वाटतं. त्याच्यामध्ये थोडी साय होती ना त्याच्यामुळे पटकन हे होत नाही. आणि ते दुधाचा टोप आहे, चायचा टोप नाही. त्याच्यामध्ये दूध नेहमी गरम करत असते भरपूर, त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. चला आता चाय बनवून झाली, चाय बनवून पिते. चाय मी काही एवढी गरम पित नाही, थोडी नॉर्मल थंडी होऊ देते. आपल्याला स्वयंपाक पण करायचा आहे. भाजी टाकून देऊ लगेच. मस्त पाण्याला उकळी आली ना आदनाला तर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे डाळ. तर कोणची तर जरा मी काढते आणि नंतर तुम्हाला दावते. हे बघा आज आमच्याकडे हा बेत आहे. पाण्याला आदन आले आता त्याच्यामध्ये आपण ॲड करूया. मस्त शिजते तोपर्यंत आपली चाय पण नॉर्मल थंडी झालेली हे पण त्याच्यामध्ये टाकायचं आहे. चला एकदा टाकून घेते. हा फोडून घेतला, टोचणे मारले, त्याच्यात टाकून घ्यायचं. चला आता एकदा चाय पिऊन घेऊया, नंतर आपलं कंटिन्यू राहू व्हिडिओमध्ये. आत्ताच तुम्हाला बोलले ना की इकडे पाऊस पडला आणि परत पाऊस चालू झाला. आता मी चाय घेतली. चला मी तुम्हाला दावते, दिसतंय का नाही. पण हे बघा आमच्याकडे किती जोरदार पाऊस चालू झाला आहे. खूपच छान, म्हणजे एकदम असं थंडगार वातावरण वाटायला लागले. असाच पाऊस ये रे बाप्पा रोज, कारण की गरम खूप होतं आहे. असा पाऊस चालू झाला आहे बघा. तुमच्याकडे आहे का पाऊस चालू? नक्की कमेंट करा बरं का. चला संडेचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करूया. आणि संडे म्हटल्यावर सगळ्यांना आरामात असतो, पूर्ण दिवस घाईत असतो. आणि पाऊस आता कसं आहे, पाऊस आला आहे ना, बाहेर आलं तरच थंड वातावरण आहे बरं का. घरात गेलं तर खूप गरम होते. कारण की आहे ना आपण काय करतो ना, आपण जेव्हा चपात्या करतो तव्यावर पाणी टाकतो तशी गोष्ट झालेली आहे. आता जास्त जोरात आला ना, घाम खूप यायला लागला. मी गॅलरीत थांबलेली आहे. जास्त जोरात यायला लागला ना, एकदम सारखं येत राहिलं, थंड वातावरण आहे. आणि असा पडून परत ऊन पडलं ना तर मग असं वाटत की तव्यावर पाणी टाकलं मग कशी गरम वाफ होते, तसंच होणार उकडल्यासारखं.
तर ह्या वर्षी खरंच गावाहून आल्याच्यानंतर खूप गरम झालं, खूप म्हणजे खूपच लय गरम झालं की जे सांगूच नाही शकत. कारण की मला एवढी त्रास गरमीचा, बापरे. पहिलीच माझी उष्णता खूप आहे आणि उष्णतानं माझे बोटं हे नाही सगळे फुटलेले. हे कांडे 5 हाताचे, 10 ह्या हाताचे आणि ह्या हाताचे, म्हणजे 10 पण उंगल्या माझ्या हे झालेले, स्क्रॅच पडलेले एकदम, असे नाजूक दाव असे कोवळे कोवळे आलेले हे. तर मी जर जेवण केलं, कधी तिखट भाजी झाली की माझ्या बोटाची खूप आग झाली होती, त्याला लागते तिखट. तर असंच होते गरमीमध्ये, त्याच्यामुळं मी चाय खूप टाळते. आणि गरमीमुळं हीट जास्त आहे ना, आणि इकडं वातावरण पण खूप तसं आहे मुंबईमध्ये, त्याच्यामुळं मला जास्त होते. आणि हे ना हे म्हणजे पूर्ण असं वाईट फोड्या येतात आणि सगळे असे बोटाचे सांडं निघतात. असं काही होते गरमीने, त्याच्यामुळे मला असं वाटतं तुझं लवकर पाऊस पडावं. आणि पाऊस चालू आहे आणि गरम खूप होते. फॅन खाली बसल्यावर थंड लागते, पण किचनमध्ये आल्यावर समजते. आणि एक तर माझ्या किचनमध्ये फॅन पण नाही लावलेला. तर बघूया आता, नवीन शिफ्ट झालेलं आहे, थोडं समजून घ्या. चला आता मी माझं आवरून घेते, भरपूर गप्पा झाल्यात. स्वयंपाक पण करायचा आहे. स्वयंपाक भाकऱ्या बनवायच्या आहे, आता डाळ शिजती तोपर्यंत म्हटलं मी माझं आवरून घेते पटकन आणि स्वयंपाकाला लागते. चला मग आता आम्ही आंघोळ वगैरे करून घेते आणि नंतर मग आपण स्वयंपाक कंटिन्यू राहू व्हिडिओमध्ये सर्वजण. आणि स्वयंपाक करून घ्यायचा आहे मला. चला मग आता स्वयंपाक मी माझं आवरून घेते अगोदर, नंतर स्वयंपाकाला लागते. फायनली मी माझं आवरून घेतलेलं आहे. आता आज संडे असल्यामुळं म्हटलं केस वगैरे वॉश करूया, केस वगैरे वॉश केले आणि आज साडी घातली कारण की गरम होते त्याच्यामुळे. आणि डाळ शिजायला जरा वेळच लागते, टोपामध्ये टाकलेली आहे, कुकरला काही लावत नाही. म्हटलं तोपर्यंत आपण लसूण वगैरे सोडून घेऊया. वाईस व्यवस्थित येतो आहे का तर ते पण कमेंट करून सांगा, कारण की दुसऱ्या वेळेस व्यवस्थित हे करेन. आणि जो सकाळी मी बोलले होते व्हिडिओमध्ये, जरा वाईसमध्ये सकाळी उठल्या वाईस वेगळाच येतो. आणि आता चाय वगैरे पेली, ब्रश वगैरे सकाळीच केलं होतं, म्हटलं उठल्या पाणी आलं तेव्हा. पण आता स्वयंपाक करायचा आहे. आता वॉईस व्यवस्थित मलाच माझं समजते की माझा खराब आला म्हणून, आता व्यवस्थित यायला लागला. चला मग आता स्वयंपाक करूया. आता मुलगा झोपलेला आहे, मुलगी उठली, मुलीची तयारी करते. ब्रश वगैरे कर म्हटलं, आता तिला पण सॅटर्डेपर्यंत सुट्टी नसते, संडेलाच असते. आज केस वगैरे तिला पण म्हटलं वॉश करून दे, ती ब्रश करायला लागली. तोपर्यंत आता स्वयंपाक वगैरे लवकर करूया, कारण की लवकर लागले स्वयंपाकाला. आणि आमच्या घरी म्हणजे मिस्टरांचे मोठे भाऊ, आमचे दादा आलेले, त्याच्यामुळं मग लवकर स्वयंपाकाला लागले. आणि साधा सिंपलच आहे स्वयंपाक. चला मग आपण स्वयंपाक करून घेऊया. टोपामध्ये डाळ टाकलेली आहे, थोडी राहिली शिजायची, तोपर्यंत आपण मसाला काढून घेऊया. मसाला भाजून घेऊया मिक्सर, आणि मसाला लावून बनवत आहे मी भाजी. चला आता वाईटचा प्रॉब्लेम होणार नाही, माईक लावलेला आहे. आपली मस्त डाळ शिजत आलेली आहे. डाळ जरा जास्तच टाकलेली मी, कारण की मिस्टरांची तब्येत बरी नाही आहे माझ्या, तर त्यांच्यासाठी थोडं आळणी काढून ठेवायची. मग म्हटलं परत कमी पडायला नको म्हणून जरा टाकलेली आहे जास्त. आता ते आपण मस्त मसाला भाजून घेऊया. मसाला लावून भाजी बनवायची आहे. कांदा मिरची भाजून खूप छान लागते भाजी. आमच्या गावाकडे ह्याच पद्धतीने बनवतात. तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करा, रेसिपी भेटून जाईल. मस्त कांदा वगैरे, कांदा भाजायचा थोडा, आणि लसण, कांदा लसण मसाला, धने फूल, ते मसाला भाजून भाजी बनवायची. आणि ही बघा सिलट्यावाली डाळ आहे, ही आमच्या शेतातली आहे डाळ, विकत आणलेली नाही आहे. कारण की डाळी हे दुसरं सामान ते आमचं सगळं शेतातलं असतं, विकत घेत नाही आहे आणि काहीच. सगळं ऑलरेडी आमच्या घरी शेत असल्यामुळं सगळं गावावरून घेऊन येते. आता गावी होते ना, आता सगळं सामान वगैरे घेऊन आलेले गावावरूनच. तर मग गावाहून आणलं तर भरपूर दिवस जाते आणि छान असते आपल्या घरचं असलं की. काही जर समजा नसली काही डाळ वगैरे तर मग ती घ्यावं लागते विकत, पण शक्यतो विकत घ्यायची गरजच नाही आहे. सगळं ऑलरेडी आमच्या घरचं शेतातलंच असतं आहे. लसण वगैरे भाजून घेते थोडा, त्याच्यामध्ये फोडणीमध्ये लसणाचीच फोडणी द्यायची, याची द्यायची नाही. कांद्याची देऊ शकता तुम्ही, पण लसणानं खूप भारी चव येते. लसूण टाकला तरी पण चालतो आहे. आता भरपूर दिवस झाले बरं का हे मी यूजच नव्हता केला माईक, कारण की मी घेऊन ठेवला आणि यूजच नाही करत. जास्त करून मी डायरेक्ट व्हॉईस ओव्हरच करते. पण आज म्हटलं चला आज असंच हे करूया,
कारण की पाहुणे असल्यामुळं परत दुसरे कोणी येते, मग माझ्याच्यानं होत नाही आहे वाईस करताना, मग प्रॉब्लेम जास्त होतो. म्हणून म्हटलं आपण असंच करूया वाईस. आपला ना कांदा पण भाजला आहे, मसाला पण काढून घेतला आहे आणि मिरची आहे ना खूप तिखट आहे त्याच्यामुळे थोडीच घेतली, कारण की गावाकडची लय रात्री आहे ना एक जरा एक्स्ट्रा झालेली रात्रीच्या भाजीमध्ये, पण मग खूप तिखट झाली होती. आणि आता तिखट आम्ही खाणं जरसं कमी केलं, कारण की आम्ही खूपच तिखट खायला लागलो. आता तिखटच कमीच करणार, त्याच्यामुळं म्हटलं आता चला मसाला वगैरे भाजून घेऊया, मिरच्या पण भाजून घेऊ. त्याच्यामध्ये धनी, फूल, खसखस हेच मसाला आहे आणि थोडे मिरे घेतले, त्याच्यामध्ये 4-5 कांदे भाजले, मिरच्या घेतल्या, लसूण घेतला आणि धनी आणि जिरे हेच घेतले. हे मसाला व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता डाळ वगैरे शिजली, लगेच लसणाची फोडणी पण देऊन घ्यायची त्याला. मी बोलले ना तुम्हाला की लसणाची फोडणीने छान लागते भाजी म्हणून, आणि आम्ही लसूण जास्त प्रमाणामध्ये खातो. तर फोडणीसाठी थोडा लसूण सोलते. हे करत मसाला भाजत मसाला पण भाजून होतो आपला आणि हे पण होते करून लसूण पण सोलून घेते. भाजी एकदा झाली की मग राहतात भाकरीच. कळण्याच्या भाकरी तुम्हाला सांगायचंच राहिलं मध्ये. कळण्याच्या भाकरीमध्ये ना फक्त त्याच्यामध्ये हे असते उडदाची डाळ, त्याच्याने छान लागते. आता ना मसाला काढून घेतला आहे, भाजून झालं व्यवस्थित. आता ते ना मिक्सरला मस्त बारीक करून घ्यायचा. आपली डाळ पण छान अशी शिजलेली गाळ, आणि मला जास्तच म्हणजे अशी डाळी आवडत नाही, मी छान शिजून घेते तेव्हाच छान लागते. आता मिक्सरला मसाला काढून घेऊया, पटकन 2 मिनटात होऊन जाते भाजी. आज लवकर स्वयंपाक होणार आहे माझा, आणि आज व्हिडिओ टाकायचा चॅनलवरती, त्याच्यामुळे लवकर आवरणं चालू होतं. आज म्हटलं पटकन आवरूया, आणि व्हिडिओ शूट करायचं म्हटल्यावर आणि काम पटापट आवरावं लागते. आता चाललंच आहे स्वयंपाक झाला की. मसाला पटकन आता मिक्सरमधून काढून घेऊया, भाजीला फोडणी देऊन घेऊया. आणि थोडी कोथिंबीर पण कट केली, थोडा लसूण पण घेतला बारीक आबडधोबड ठेचून. आता मस्त आपण भाजीला फोडणी देऊया. डाळ पण व्यवस्थित शिजून झाली, फक्त भाजीला फोडणी देऊया. चला मग तुम्हाला कळण्याच्या भाऱ्या सांगते, कळण्याचं पीठ कसं आहे म्हणून. ते समोर म्हणजे फक्त नॉर्मल थोडं त्याच्यामध्ये उडदाची डाळ ज्वारीमध्ये टाकलेली आहे, आणि म्हणजे चवदार लागते. थोडं मीठ टाकायचं. 2 किलो उडदाची डाळ घेतली, 2 किलो ज्वारी घेतली, तर 1 किलो उडदाची डाळ घ्यायची आणि मग दळून आणायचं व्यवस्थित. आपले जसं नॉर्मल आपण भाकऱ्या बनवतो ना ज्वारीच्या, तशाच बनवायच्या. आणि मीठ टाकायचं फक्त बनवताना. तुम्हाला समजलं असं थोडं काळसर इथं, पण चवदार खूप लागते खायला. तर चवदार खूप लागते आणि छान पण लागते. म्हणजे तोंडाला जर चव नसली, कोणाची तब्येत बरी नसली, ताप वगैरे असली, त्यांच्यासाठी पण खूप फायदेशीर आहे. पण आम्हाला असंच आवडते, तर आम्ही आणतो, त्याचा काही विषय नाही. पण आता त्याच भाकरी बनवणार आहे. भाजी बनवून घेते पटकन, आणि आज संडे होता आणि व्हिडिओच्या चक्करमध्ये पटकन आवरून घेतलं. नाहीतर माझं पण लवकर आवरत नाही आहे, टाईम होतो खूप. मुलं झोपेला असतात तर मी पण झोपून जाते, लवकर कामं वगैरे होत नाही आहे, तर पूर्ण दिवस कामात जातो. पण मग दादा आलेले, त्याच्यामुळे लवकर चालू आहे स्वयंपाक करणं. गावाकडे कसं लवकर खातात सगळेजण म्हणून. चला आता भाजीला फोडणी देऊन घेऊया आपण पटकन. आता गेले तुम्ही बघितलेच असं. भाजीला फोडणी देऊन झाल्याच्यानंतर टाकून घेऊया. आणि अशी भाजी बनवली तर खूप चवदार लागते, टेस्टी लागते. जे एका भाकरीच्या वेळी 2 भाकरी खाताना असं साधं सरळच बनवलं तर खूप चवदार लागते. तुम्ही असं ट्राय करून बघा एकदा. रेसिपी जर समजली नसेल तर कमेंट करा, तुमच्याबरोबर शेअर करा रेसिपी. आणि ही सरळ आणि सोपी गावाकडच्या पद्धतीने. त्याच्यामध्ये काय एवढं, टोमॅटो असलं तर टोमॅटो पण यूज करू शकता, पण माझे संपलेले आहे टोमॅटो, आणलेच नाही. जेव्हापासून मी गावाकडून आले तेव्हापासून आणलेच नाही आहे, संपायचा विषयच नाही. डाळ आता थोडी टाकते, त्याच्यात थोडी ठेवते. आज ही डाळ आमच्या साहेबांना पाहिजे खाण्यासाठी, त्यांची तब्येत बरी नाही आहे, त्याच्यामुळे पोटात त्रास आहे जरा, मग ते तिखट खात नाही आहे. त्याच्यामुळे मी जास्तच टाकलेली डाळ, की आपलं आहे ना हे होऊन जाईल, भाजी मग परत कमी पडते.
थोडी पातळ करायची, जास्त पातळ पण नाही करायची, जास्त घट्ट पण नाही करायची. चांगली मस्त व्यवस्थित हे करून घ्यायची. आणि कुटके बनवायचे म्हणून जरा जास्तच टाकलेली आहे मी. थोडं मीठ टाकू चवीप्रमाणे, जास्त घट्ट पण नाही करायची. हे बघा, अरे हो, थोडं मीठ टाकू चवीप्रमाणे त्याच्यामध्ये आणि उकळी काढून घ्यायची मस्त. त्याच्यासोबत कांदा, लोणचं, बापरे एकच नंबर लागते. आणि भाकर, लिंबू नसलं तरी लोणचं सोबत खायची. आता मी गावाकडून लोणचं आणलेलं आहे, ते पण लई टेस्टी आहे. मम्मीनंच बनवून दिलेलं माझ्या, मी दरवर्षी बनवत नाही, मम्माच देते माझ्या. चला मग आता भाजीला उकळी काढून घेऊया आणि भाकरी करूया. भाकरी पण करून घेते. सुगंध खूप छान यायला लागला आहे आणि खूप म्हणजे खूप टेस्टी लागते. माझ्या मुलाला पण खूप आवडते, मला पण खूप आवडतं. उडदाची डाळ अशी बनवली की, आणि त्याच्यासोबत लोणचं, बापरे ज्वारीची भाकर, कांदा एकच नंबर लागते, भन्नाट. तुम्ही काय हॉटेलमध्ये काय जायची गरज आहे, घरच्या घरीच असं बनवून खायचं आणि छान लागते. साधं आणि सरळ, जास्त मसाल्याचं पण खात नाही. आता सध्या याच्यावर आहे मी, म्हणजे तेलकट वगैरे बाहेरचं वगैरे काहीच खात नाही आहे. कधीतरी खाते, पण एवढं पण बंद नाही केलेलं. पण आपलं शरीर मेंटेन ठेवण्यासाठी, जास्त वजन पण वाढू द्यायचं नाही आणि कमी पण होऊ द्यायचं नाही, असंच ठेवायचं. त्याच्यासाठी कधी चाय घेते, कधी घेत नाही. आणि डायरेक्ट बंद म्हणजे प्रयत्नच करू राहिले बंद करायचा, डायरेक्ट बंद करत नाही. ज्या दिवशी चाय घेतली नाही ना, त्या दिवशी डोकं दुखतं आहे कधी कधी बरं का, आणि जांभळ्या येतात, त्याच्यामुळं मग घ्यावं लागते. आणि कधी मग मी सकाळी ब्रश वगैरे केलं, कडधान्य काही भिजत असलं तर ते कडधान्य खाऊन घेते. कडधान्य खाऊन घेतल्याच्यानंतर मग चायची आठवण पण येत नाही. सकाळी सब्जाचं पाणी पिते. आणि तुम्हाला जर माझं रुटीन बघायचं असेल तर मला कमेंट करा की मी डाएट कसा फॉलो करते, ते तुमच्याबरोबर शेअर करेन. सकाळी गरम पाणी घेत नाही आहे मी, सब्जा पिते, मी बिजू घालते, सब्जा पिते लिंबू टाकून. कधी बिना लिंबाचं, कधी लिंबू असलं, लिंबू तर आहे, असलं तर मग टाकते, नसलं तर नाही टाकत. पण मी ते फॉलो करते आणि माझं वजन कसं मेंटेन ठेवायचं तेच माझा प्रयत्न असतो. जास्त मी तेलकट पण खात नाही, बाहेरचं पण खात नाही. आणि चाय तर मी कमीच केलेली भरपूर, तुम्हाला माहीतच आहे. कधीतरी माझं मन झालं तर घेते, डायरेक्ट बंद नाही केलेली. चला मग आता भाजी पण मस्त कडून झाली. चला भाकरी टाकून घेऊ, पटकन आवरून घ्यायचं आहे. आणि व्हिडिओ करत खूप लेट होतं आहे. आपण लवकर लागतो पण लवकर होत नाही आहे. लवकर करून घेतलं की टेन्शन राहत नाही आहे. थोडंफार किचनवरती जागा छोटी आहे तर ॲडजस्ट करावं लागते, थोडं काही खाली ठेवावं लागते. कारण की इथं थोडे भांडे पण आहे, भांडे पण लावलेले नाही आहे मी. मस्त व्यवस्थित कढली आता भाजी. आता भाकरी टाकायच्या बस, कळण्याच्या, ते पण कळण्याच्या. आणि आता हे तवा साईडला ठेवते, कारण की हा तव्यावर नाही करत मी भाकरी, याच्यावर चपात्या करते, कधीतरीच करते. लोखंडी तवा होता माझ्याकडं पण मी गावी दिला आहे. आता ॲल्युमिनियमच्या तव्यावर करते, पण मी तो पण घेणार आहे. तर एक मन वाटते 3 काय करायचे, पण मी बघन आता घेईन. भाजी मस्त कढली, आता साईडला ठेवते गॅसवरती. आणि यो छोटावाला गॅस आहे ना, तर याच्यावर हे ठेवते कढई. आणि आपल्याला भाकरी सुरुवात करूया. भाकरी सगळ्यांना माहीतच आहे, फक्त एक वेळेस तुमच्याबरोबर पीठ धावते आणि बस व्हिडिओ बंद करते. व्हिडिओ कारण की भरपूर मोठा झाला, तुम्ही बघणार पण नाही आहे. झाकण वगैरे ठेवून दिलं आहे, तर तुम्हाला कळणार कसं आहे ते धावते एकदा. पाठीमागचा कॅमेरा करून 1 मिनिटा. पीठ थोडं काळसं आहे आणि एवढं ओळखायला पण येत नाही. थोडी म्हणजे एकदम अशी पांढरी शुभ्र भाकर येत नाही, थोडी अशी काळसर येते, थोडे कणे कणे दिसते, जास्त नाही. तुम्हाला झूम करून धावते मी. काही व्हायना नाही मोबाईल माझा, जाऊ द्या, असंच धावते जवळ एकदम. थोडं काळं काळं आहे त्याच्यामध्ये, थोडं मीठ टाकायचं. आता मीठ टाकायचं आणि नॉर्मल आपल्या भाकरीसारखी भाकर बनवायची आणि खायची. करायला सोपी आणि करायला पण सोपी आणि खायला चवदार एकदम. चला मग आता भाकर टाकून घेते, एकदा भाकर धावते तुम्हाला.
दावलेली आहे चॅनलवरती, बघा. व्हिडिओ जर सापडला नाही तर मला कमेंट करा, तुमच्याबरोबर व्हिडिओ नक्की घेऊन येईन. कारण की भरपूर दिवस झाले मी टाकलेला आहे व्हिडिओ आणि समजलं नाही तर सविस्तर मी सगळं सांगितलेलंच आहे. समजलं नाही तर मला कमेंट करा, तुम्हाला भेटून जाईन सगळं. हे बघा आता पीठ आहे ना, फक्त असं काळं काळं वाटते थोडं, म्हणजे बाजरीच्या भाकरीवाणी, आणि चिकट आहे त्याच्यामध्ये, उडदाची डाळ आहे ना समोर चिकट. हे बघा जरा थापायला जर हे जाते, पण मग हळूहळू थापली ना भाकर तर व्यवस्थित येऊन जाते, काही टेन्शन नाही. केवढा उंडा घ्यायचा तुमच्यानुसार तुम्ही घेऊ शकता, आणि नॉर्मलच ज्वारीच्या पिठासारखं दळून आणायचे, असं हे पण नाही करायचं एवढं. थापून घेऊ आता भाकर आपली. जर चिकपट पटपट होत नाही, कारण की ते चिकट असतं ना त्याच्यामुळे. आता व्यवस्थित झालेली आहे. आता आपण आपला तवा पण व्यवस्थित गरम झाला आहे आणि त्याच्यामध्ये लगेच टाकून द्यायची. समजलं ना, नाही समजलं तर मला कमेंट करा. चला आता भाकरी बनवून घेते पटापट. भाकर कशी बनवली ते तुम्ही बघितलं जाईल, तुम्हाला सांगायचं काम नाही आहे. चला आता व्हिडिओ भरपूर मोठा होतो त्याच्यामुळे आता इथं स्किप करणार आहे व्हिडिओ. जर माझे व्हिडिओ जर आवडलं तर नक्की एक लाईक करायचं आहे. चॅनलवरती नवीन आला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबर करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचन. चला आता इथंच व्हिडिओ बंद करते. आणि ज्यांनी माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद, आणि ज्यांनी बघितलं नाही ते पण बघा. चला आता इथंच एंड करते. बाय, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.